नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, स्वामीनाथनच्या शूटला ऐनवेळी नैना आलेली नसते. आता अद्वैतवर स्वामीनाथन खूप चिडतात आणि म्हणतात, कशी हो तुमच्या भावाची बायको, ऐनवेळी तिने असं कसं करायचं. ज्या वेळी मी ऑफिसमध्ये यायचो त्या वेळेला ती मला काम द्याल का असं म्हणून माझ्या मागे लागली आणि ऐनवेळी तिने असं केलं का. अद्वैत आणि कलाला त्याच वेळेला असं समजतं की नैनाने हे ह्या शूटिंगचं मॉडेलिंगचं काम घेतलं होतं. यावेळेस स्वामीनाथन खूप चांदेकरांवरती चिडलेले असतात. आता कला कशी तरी स्वामीनाथनची समजूत काढते आणि म्हणते, मी कॉल करून बोलवते. आता कला कॉल करायला जातच असते. त्यावेळेला अद्वैत तिच्याजवळ जातो आणि तिला ओरडतो, म्हणतो की तुझी बहीण शूट करायला येणार होती हे तुला माहीत होतं ना, मग तू मला बोलली का नाहीस. कला त्याच्यावरती चिडते आणि म्हणते, जसं तुला आत्ता कळलं ना तसं देखील मला आत्ता कळलं आहे. मला काय माहीत नैनाताई कुठे गेली आहे, नैनाताई आज शूटिंगला येणार होती ते. परंतु हे काय आपल्याला बाहेर दाखवायचं आहे का. स्वामीनाथन सरांना हे जर समजलं असतं की नैनाताई शूटिंगला येणार होती हे आपल्याला माहीत नाही तर आपल्यात एकी नाही असं त्यांना वाटलं असतं. त्यामुळं नैनाताईंच्या चुकीची शिक्षा चांदेकर कुटुंबांना का द्यायची. आजोबांना कसं वाटलं असतं. आजोबांनी आत्तापर्यंत एकत्र कुटुंब जपलं आहे. त्यामुळे मी आता नैनाताईला कॉल करून बघते ती रिसीव्ह करते का ती. आता कला नैनाला कॉल करत असते परंतु नैना काय कॉल रिसीव्ह करत नसते. इकडे नैना दुसरीकडे फोटोशूट करायला गेलेली असते. नैना ज्या ठिकाणी शूट करायला गेलेली असते तिथे तिला स्टाईलिश वेस्टर्न लुक दिलेला असतो शूट करण्यासाठी. तिकडचं काम तिने घेतलेले असते. तिकडे स्वामीनाथन खूप वाट पाहत असतात परंतु नैनाचा काय पत्ता नसतो. त्यावेळेला स्वामीनाथन अद्वैतवरती चिडतात आणि म्हणतात की काय चाललंय तुमच्या घरात, तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहता आणि तुमच्या घरात काय चाललंय तुम्हाला माहीत नव्हतं का. नैनाने असं ऐनवेळी असं कसं करावं. आता अद्वैत म्हणतो, मला अर्धा तास द्या मी मॅनेज करतो. तर यावेळेला स्वामीनाथन म्हणतात, जर आज मॉडेल आलीच नाही तर प्लॅन बी काय आहे चांदेकर. त्यावरती अद्वैतला आणखीच टेन्शन येते. आम्ही जो खर्च केला आहे तो तुमच्या नैनाच्या बिहेवियरमुळे आम्ही वाया जाऊ द्यायचा का. चांदेकरांशी एवढी मोठी डील केली हे आमचं चुकलं का, ती वाया घालवायची आहे का असं स्वामीनाथन आता अद्वैत आणि कलाला म्हणत असतं. यावेळेला अद्वैत काही मॉडेलिंगचे नंबर देतो की यातली कोणती मॉडेल तयार होते का बघा म्हणून. तर आता इकडे नैना खूप विचित्र लुकमध्ये फोटोशूट करत असते. वेस्टर्न टाईपमध्ये फोटोशूट करत असते जे की घरंदाज घरातल्या लेडीज असं काही करणार नाहीत अशा टाईपमध्ये ती फोटोशूट करत असते. आता इकडे स्वामीनाथनला 2-3 मॉडेल भेटलेले असतात आणि त्यांचं मॉडेलिंग शूट करण्यासाठी ते रेडी असतात. तर यावेळेला एक फोटोग्राफर स्वामीनाथनला एक सजेशन देतो. त्या शूटसाठी अद्वैत सर खूप छान मॉडेल म्हणून शोभतील. तर आता अद्वैत मॉडेल बनण्यासाठी खूप नकार देत असतो. तर स्वामीनाथन म्हणतात, त्याला खूप फोर्स करतात आणि त्याला म्हणतात की तू आज मॉडेल बनलाच पाहिजेस. मी तुला आज हक्कानं सांगत आहे की तू ह्याच्यासाठी परफेक्ट आहे. तर आता अद्वैत मॉडेल म्हणून तयार होण्यासाठी जात असतो. आता अद्वैत मॉडेल बनून येतो आणि तो खूप छान लुकमध्ये आलेला असतो आणि आता त्याचं फोटोशूटिंग सुरू होतं आणि त्या नवीन मॉडेल बरोबर अद्वैतचं फोटोशूट केले जाते. तर आता हे चालू असताना तो फोटोग्राफर मॉडेलिंग झाल्यानंतर म्हणतो की या दोन्ही मॉडेल सरांना कॉम्प्लिमेंट करत नाहीये. एक एथेनिक लुक, नॅचरल जो रिच लुक हवा आहे ना तो नाहीये ह्यात. आता हे ऐकल्यानंतर स्वामीनाथन थोडा विचार करतात आणि ती कलाला म्हणतात की तू हे काम करावंस असं मला वाटत आहे. तर आता कला म्हणते, मी कशाला सर. तर आता स्वामीनाथन म्हणतात की ह्या ब्रँडसाठी मला तूच मॉडेल म्हणून हवी आहेस. तर आता कला म्हणते, शूट करायचं असेल तर मला त्याआधी आजोबांची परमिशन घ्यायला हवी. तर आता इकडे कला आजोबांना फोन करते आणि शूट करण्यासाठी परमिशन घेते. आता आजोबा परमिशन देतात आणि म्हणतात की शूट करायला काय हरकत नाही परंतु आपल्या घराण्याच्या इब्रतीप्रमाणे सर्व करा. कला म्हणते, हो आजोबा, मी चांदेकरांच्या मर्यादेला धक्का लागणार नाही, असं काहीच करणार नाही, मी व्यवस्थित फोटोशूट करेन. तर आता कला फोटोशूट करण्यासाठी तयार झालेली असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, कला आणि अद्वैत आता त्यांच्या रूममध्ये भांडत असतात. म्हणत असते अद्वैतला की मला हा पसारा बघवत नाही. अद्वैत म्हणतो, हा तुझा प्रॉब्लेम आहे, माझ्या गोष्टीवरती हक्क दाखवायचा तुझा काही अधिकार नाही. तुला असं आज वाटत असेल की आपण नवरा बायको म्हणून एकत्र फोटोशूट केलं म्हणून आपण एकमेकांना जुळवून घेणार आहोत, तसं काही होणार नाही. तर कला पण म्हणते की तुला काय वाटतं की तुला असं खरंच वाटतं की तू आणि मी एकमेकांशी जुळवून घेऊ. मी तुला सांगते या जगात तुला कोणीही जुळवून घेऊ शकत नाहीस. इतका अशक्य आहेस तू, अवघड आहेस, कठीण आहेस असं म्हणून ते एकमेकाकडे पाहतच राहतात. अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी सर्च चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.